अहिल्यानगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी काही काळापासून हिंदुत्वाची प्रखर भूमिका घेतल्यामुळे त्यांच्यावर सोशल मीडियावरून चांगलीच टीका होत आहे। राज्यात ठिकठिकाणी मुस्लिम बांधवांनी त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी देखील केली आहे। याच पार्श्वभूमीवर आमदार संग्राम जगताप यांना गोळ्या घालण्याची धमकी त्यांचे खासगी स्वीय सहाय्यक असलेल्या सुहास शिरसाट यांच्या मोबाईलवर मेसेजद्वारे आली होती। या प्रकरणानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक झाला असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि नगरसेवकांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे धमकी देणाऱ्या आरोपीला लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी केली आहे। यापूर्वी दौंड येथील एका मुस्लिम पदाधिकाऱ्याने आमदार संग्राम जगताप यांच्या विरुद्ध अपशब्द वापरल्याप्रकरणी सुद्धा नगर शहरातील कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे। मात्र तो आरोपी अद्याप फरार असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही आरोपींना लवकरात लवकर अटक करावी, अन्यथा आम्ही पकडून त्याला तुमच्या सावधीन करू असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर यांनी दिला आहे। तर या प्रकरणानंतर आमदार संग्राम जगताप यांच्या सुरक्षतेमध्ये वाढ करावी अशी मागणीही राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केली असून या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करावा अशी मागणी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष सुरेश बनसोडे यांनी केली आहे। आता हे जे आमदार संग्राम भाई जगताप हे हिंदुत्वाची भूमिका घेऊन महाराष्ट्रभर हिंदूंसाठी काम करतात, तर प्रथमतः त्याचा आम्हाला अभिमान आहे। कारण की हिंदू समाजासाठी जे काम त्यांचं चालू आहे ते कौतुकास्पद आहे। आणि आता जे 2 दिवसापूर्वी किंवा जे धमक्याचे सत्र चालू आहे, तर माझं आपल्या माध्यमांच्या प्रसार माध्यमाच्या वतीने तुम्हाला सांगणं आहे की हे पोकळ धमक्याला काय आम्ही कोणी घाबरणार नाही। आणि फक्त इथून पुढे धमकी देताना तुम्ही काही गोष्टीचा विचार करा की बुवा आम्ही बी जर तुम्ही प्रकारचे धमके दिले तर आम्ही बी तुम्हाला शोधून सापडून आम्हाला जे काय करायचं आम्ही बी करू शकतो। त्याच्यामुळे तुम्ही जे लोक आता मी SP साहेबांना आम्ही भेटलो की या अहिल्यानगरचं नामकरण गेले अनेक वर्षांपासून या ठिकाणी झालेले, तर जे आयदी वृत्तीचे लोक आहेत यांचे जर आपण स्टेटमेंट पाहिले तर यांच्या स्टेटमेंटमध्ये सगळ्यात पहिल्यांदा हे अहमदनगर म्हणतात। म्हणजे यांना पहिली गोष्ट त्यांना संविधानच मान्य नाही। पण ज्यांना संविधान मान्य नाही अशा जे त्यांचा आपण काय विचार करायचा। म्हणजे माझ्या सकट इथं तुम्ही प्रशासन किंवा पत्रकार आहेत यांना सुद्धा माझा प्रश्न आहे की समजा हे अहिल्यानगरचं नामकरण झाले, पुण्यश्लोक अहिल्यानगर, त्यांचं कार्य आपल्या संबंध देशाला माहिती आहे, त्यांच्या नावाला सुद्धा त्यांचा विरोध आहे ना। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी घटना आहे त्याला विरोध आहे। त्याच्यामुळे अशा जे लोकांचा फार मनावर घेण्यासारखी गोष्ट नाही। पण पोलीस प्रशासनाला आम्ही काय सांगितलंय की एक पोलीस प्रशासनाचं कर्तव्य याच्यामध्ये येतं की तुम्ही कशा प्रकारे याच्यात कारवाई करू शकता किंवा काम करू शकता, बाकी आम्ही सक्षम आहेत। आणि इथून प्रसार माध्यमाद्वारे आम्ही सांगतो की कुठल्याही प्रकारचे इथून पुढचं फोनवर मेसेजवर किंवा कुठल्याही प्रकारचे काही आता जे स्वतःला सामाजिक कार्यकर्ते समजत येतात आणि त्यांचे उलट मला ते सगळे माहिती नगरमधलं असलं कारण आहे। तर अशा लोकांना सुद्धा माझं सांगणं आहे की तुम्ही जे व्हॉट्सअप सोशल मीडियाद्वारे जे बातमी करण्याचा प्रयत्न करता ना, तर तुम्हाला इथून पुढे त्याला सुद्धा चोख उत्तर देऊ। त्याच्यामुळे तुम्ही कशा प्रकारे आमची इच्छा आहे शांतता ठेवा, पण तुमच्या मनात जर नसेल इच्छा तर आम्ही तसं उत्तर देऊ असं या ठिकाणी सांगतो। आज आम्ही सर्वांच्या वतीने जो जिहाद्यांनी जो काही त्यांच्या पेला जो मेसेज पाठवला, तर त्यांना हे सांगतो की मी त्या दिवशी जी हिंदू सभा झाली त्यामध्ये पण त्यांना खुलं आव्हान केलं होतं की ज्यांना कुणाला काय ते खालीवर काय तुम्हाला काय तुमची तक्रार असेल तुम्ही सांगा, आम्ही तिथं येतो। पण ते तसं नाही येतात, ते मागून जे वार करतात त्या पद्धतीने त्यांनी जो सोशल मीडियावर आमदारांची बदनामी करणं, धमक्या देणं, कोणाचे धमक्या देणं, त्यांना संपवणं एवढं सोपं नाही। पण आमचं म्हणणं आहे की आम्हाला त्यांची काळजी आहे, त्यामुळे आम्ही सर्व पक्षाचे पदाधिकारी असतील, हिंदुत्ववादी संघटना असतील, आम्ही त्यांना वाय दर्जाची सुरक्षा देण्यात यावी अशी जिल्हा अधीक्षकांना मागणी केलेली। माननीय आमदार महोदय संग्राम जगताप साहेब यांना धमकी देणारं जे सोशल मीडियावरून हे आलेलं आहे मेसेज, तर त्या बाबतीमध्ये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे आणि आम्ही आरोपीचा शोध घेत आहोत आणि योग्य ते प्रोटेक्शन आम्ही आमदार महोदयांना देत आहोत आणि त्या आरोपीवरती आम्ही कारवाई करत आहोत। योग्य ते प्रोटेक्शन निश्चित आम्ही देऊ। त्यांना जी धमकी आलेली आहे त्या पार्श्वभूमीवरती त्यांना आम्ही योग्य ते प्रोटेक्शन निश्चित देऊ।